नमस्कार मंडळी. तर माझ्या वडिलांशी श्री एस.आर. नलवडे यांच्याशी आपण गप्पा मारत आहे. पहिल्या 2 पार्टमध्ये आपण भरपूर गोष्टी बोलल्या किंवा जाणून घेतल्या त्यांच्याकडून. आता तर दुसऱ्या पार्टच्या शेवटी काय ते आता डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं आणि डिप्लोमा आता झालेला आहे त्यांचा. आणि याच्या पुढची गोष्ट तर डिप्लोमा झाल्यानंतर नोकरीला त्यावेळी काय काय ऑप्शन्स होते? ऑप्शन त्यावेळी जशी आता परिस्थिती तशी त्याच वेळी परिस्थिती होती. म्हणजे कसं? ताबडतोब नोकऱ्या लागत नव्हत्या. ओके. म्हणजे हे पहिल्यापासूनच म्हणजे आतापर्यंत तेच आहे. तेच आहे. बाहेर पडला आणि लगेच नोकरी लागली असा काल फक्त 72 साली जेव्हा दुष्काळ पडला त्यावेळी आली. पण आमच्या वेळी पण 7वी आणि 11वी झाल्यानंतर जे शिक्षक व्हायचे त्यावेळी त्यांना लगेच मिळायचं ना? त्याला लगेचच नाही, 5-6 महिने थांबायचं, वर्षभर थांबायचं, नंतर मग अर्ज करायचं. नंतर मग आमच्या वेळपासून नंतर डीएड कॉलेज झालं. डीएड कॉलेज झालं आणि त्या डीएड कॉलेजच्या बाहेरून विद्यार्थी बसायचे. त्यावेळी मला देखील त्यावेळी पर्याय आला होता असा की तू कशाला डिप्लोमा शिकतोस, 2 वर्षात डिप्लोमा कर, डीएड कर आणि लगेच शिक्षक म्हणून हो, म्हणजे कमाईचं साहित्य मिळायचं. त्यावेळी देखील डोकं जरा चालायचं की काय करावं. कारण तुमच्याबरोबरची मुलं कोणतरी डीएड होऊन गेला असणार, लगेच नोकरी लागली. अर्ज केला की नोकरी आहेच. 6 महिन्यामध्ये वर्षामध्ये आहे. पण आमच्या वेळी त्यावेळी साधारणपणे काही लोकांची जी आर्थिक स्थिती चांगली होती. आता आम्ही काय त्यावेळी डिप्लोमा झाला, पास झालो इकडे तिकडे. आता काही मुलं आमची जी होती ती लगेच साताऱ्याला काही जाऊन जिल्हा परिषदला, पुण्याला काही जाऊन इरिगेशनला भेटली आणि त्यांनी नोकऱ्या घेतल्या. पण त्यांची परिस्थिती होती तिथे जायला. आता शिक्षण झालं पण तिथे जायचं कसं परिस्थिती नव्हती. आणि तुमचा डिप्लोमा सिव्हिलमध्ये झाला? सिव्हिलमध्ये. आणि त्यावेळी एकच डिप्लोमा, दुसरे डिप्लोमा नव्हते. फक्त सिव्हिलच होता. सिव्हिल अँड रुरल इंजिनिअरिंग. बरोबर. म्हणजे सिव्हिल इथे लागणार म्हणून. तर त्यानंतर नोकरीचं कसं? मग नंतर मग मला साधारणपणे कोपरगावला नगर जिल्हा परिषदेला असिस्टंट म्हणून नोकरी लागली. असिस्टंट म्हणून मग तिथे एक 8-9 महिने काढले. तोपर्यंत विद्यापीठामध्ये ग्रामसेवक ट्रेनिंग सेंटरला ॲडव्हर्टाईज निघाली. म्हणजे डिप्लोमा तुमचा झाला असेल तर तुम्ही तिथे ग्रामसेवकांना शिकवायला, ट्रेनिंग द्यायला तुम्ही लागू शकता. म्हणजे ते पोस्टच होती, मंजूर पोस्ट. ओके. कारखान्यामध्ये बघितले, काही कारखान्यामध्ये मिळते का, तेव्हा जागा होत्या, तिथे मिळाले नाहीत. मग ग्रामसेवक ट्रेनिंग सेंटरमध्ये 1 वर्ष काढलं. कारण काय की तिथे देखील मी राहिलो असतो तर पुढं मला प्रमोशन मिळून किंवा मी योग्य ठिकाणी गेलो असतो, माझ्यावर राहिलेली मुलं ती. पण वडिलांची आणि आईची इच्छा काय, तुला जवळ पाहिजे. नगर फार लांब. नाही म्हणजे तेच आहे ना, इकडे हे घरचं बघणार कोण, म्हणजे जवळ का पाहिजे तर घरचं बघण्याजोगं असंही नाही, परंतु त्यांचा एक अभिमान त्यांना की आपण मुलगा आहे, कोणतरी साहेब आहे म्हणजे बघायला जवळ. तिकडे एवढ्या लांब येणार कोण, इथनं सुरुवात. म्हणजे तुमचा सिव्हिल डिप्लोमा झाला त्यावेळी डीएड झाला तर शिक्षक म्हणून, सिव्हिल झालं तुम्ही, डिप्लोमा इन सिव्हिल झाला की त्यानंतर तुम्हाला ऑप्शन की बाबा नगर परिषद किंवा जिल्हा परिषद, इरिगेशन, 82 भरपूर जागा होत्या. परंतु त्या देखील काही ॲडव्हर्टाईज निघायची किंवा त्यावेळी ॲडव्हर्टाईज निघून जास्त नोकऱ्या लागायच्या नाहीत. जाऊन भेटायचं आणि लगेच. पण त्यावेळी ॲडव्हर्टाईज निघायला पेपर होते का? पेपर होते की, सगळे पेपर होते. सकाळ होता, तुमचा पुढारी होता, पेपर. मग ते तुम्हाला कॉलेजमध्ये अवेलेबल असायचे? कॉलेजमध्ये अवेलेबल असायचे. पेपरचं डिपार्टमेंटच वेगळं होतं एक. आणि त्यावेळी कॅम्पस बिम्पस काय नव्हतं? कॅम्पस वगैरे काही नाही, कंपनी आली काही नाही. आणि मग आम्ही GTCला काम केलं आणि लकीली 1-1.5 वर्ष झालं तर ती पोस्ट माझी कॅन्सल केली. मी रिकामा राहिलो. अरे बापरे. म्हणजे बाबा गावाजवळ आलोय, गारगोटीमध्ये इथून गाव जवळ आहे, GTCला मी जॉबला लागलोय, ठीक आहे, तोपर्यंत ती पोस्टच कॅन्सल. त्याच्या मीन व्हाईल त्याच्या आमची
पुणा डिव्हिजनची ऍडव्हर्टाईज निघून जॉब लागले मुलांना आमच्या मागच्या ना हा आम्ही तिथं अडकलो काय त्याला ऍप्लिकेशन केलं नाही आहे म्हटलं व्यवस्थित हाय चालले तर कशाला दुसऱ्यांचे इकडं स्केल सारखंच इकडं स्केल सारखंच त्यावेळी किती 180 रुपये महिन्याचा पगार बेसिक. 1 रुपये पेट्रोल तिथे 180 रुपये पगार. हा म्हणजे आर्थिक त्यावेळी तशी अशी होतीच. ही पोस्ट ऑटोमॅटिक ती गव्हर्नमेंटनं कॅन्सल केली आणि जे आमच्या 82 किंवा इरिगेशनकडे किंवा जिल्हा परिषदला जे लोक आहेत त्यांनी तासिका बेसिसवरती ठेवलं. तसे म्हणजे मी त्यांना टाइमचं नाही आहे, आठवड्यातून 4 तास त्यांना दिले. त्यांचं येऊन करायचं, तासाला ठरलेली रक्कम घेऊन जायचं असं. मग पोस्ट झाला, मग परत रिकामा राहिलो. मग तोपर्यंत बॉम्बे कमिशनरची ऍडव्हर्टाईज निघाली. ओके. कशासाठी? डिप्लोमा झालेले, सिव्हिल डिप्लोमा झालेले इंजिनियर म्हणून जिल्हा परिषदेला पाहिजेत म्हणून. ओके. आणि तिथं अर्ज केला. मग त्याच्यावर कुठले कुठले रत्नागिरी, सिंधुदुर्ग त्यावेळी नव्हता, रत्नागिरीच होता, नंतर सिंधुदुर्ग झाला, रायगड, नंतर धुळे, जळगाव, मुंबई ही त्यावेळी 5 का 6 जिल्हे त्याच्याकडे होते. ओके. त्यावेळी मी लागलो नोकरीला जिल्हा परिषद धुळे. अरे बापरे. इंटरव्ह्यू झाला बॉम्बेमध्ये आणि तिथून हे आलं. परंतु ह्या 2 वर्षामध्ये किंवा हे जे 6 महिने काढले, वर्ष काढले, त्यावेळीची अशी पिळलं होतं की नाही की जॉबची शोधाटी कुठंच नव्हती. म्हणून धुळे का असना चला आता. मग वडिलांचं ऐकलं नाही. तरी वडील म्हणत होते बघ इथं कुठेतरी जवळपास. म्हणजे त्यावेळी इन जनरल म्हणा की जॉब, शिक्षण झालं आणि जॉब लागला असं होत नव्हतं. ऍप्लिकेशन करायचं. आजकाल सारखं मोबाईल मध्ये बाबा लगेच मिळालं. इंटरव्ह्यू व्हायचे. इंटरव्ह्यूला तुम्हाला लेटर तिकडून यायचं. लेटर यायचं. ते लेटर वाचायचं, इथं आल्यानंतर पोहोचणार. ते पोहोचल्यानंतर मग तुम्ही इथनं तयारी करून जाणार. आणि काय ठिकाणी तर आता पुण्याला 82 मध्ये आमच्या वेळी आम्ही इंटरव्ह्यूला गेलो होतो. 3 जागा होत्या आणि 100 लोक आली होती. आम्ही त्यावेळी 13 रुपये तिकीट होतं पुण्याचं. किती वेळ लागायचा? त्यावेळी 7 तास लागायचे. कुठून? कोल्हापूरहून पुण्याला जायला 7 तास लागायचे. मग अशी त्यावेळी गेलो होतो आम्ही. पण जाऊन कुठलं, सकाळी पोचलो आम्ही तिथं, आंघोळ वगैरे करून कुठेतरी स्टँडवरतीच कपडे वगैरे बदलून आम्ही गेलो इंटरव्ह्यूला. 3 जागा, 100 विद्यार्थी. आम्ही लगेच परत आलो. काय होणार माहित नाही. आणि माझ्या बरोबरच असणारे आमचे काही विद्यार्थी अरे म्हणजे चला आपण पैसेवाले होते ते, आपण सातारा जिल्हा परिषद जाऊया. आम्हाला सांगितलं नाही. आम्ही काय लगेच झाला इंटरव्ह्यू, गाडी पकडली, ती तेवढेच पैसे शिल्लक. तेवढेच पैसे करणार काय? कशाला हलतो इकडे तिकडे. ही नोकरी लागली की ते सातारा जिल्हा परिषदला. धडपड करून इकडे जा तिकडे जा, कुठे लागते अशी परिस्थिती. मग तुम्हाला धुळ्याचं मिळालं त्यावेळी? मग नंतर मग धुळ्याचं, हे तुम्हाला मी अगोदर डिप्लोमा झाल्यानंतर सांगितलं. पण धुळ्याच्या पद्धतशीर ऑर्डर आली. त्यानंतर धुळ्यामध्ये परिस्थिती अशी होती की बाबा ऑप्शन नव्हता, नोकरी तर पाहिजे, असू दे कुठे असेल तिथं जायचं. मग आता तुम्ही धुळ्याला गेल्यानंतर तुम्हाला पगार साधारणतः म्हटलं 180 रुपये. 180 बेसिक, म्हणजे त्यावेळी 200-250 रुपये पगार पडायचा. 200-250 रुपये पगार. त्यातलं गावी पाठवायचे पैसे. गावी कसे पाठवायचे? मनी ऑर्डर. दुसरं कुठलं नाही. त्यावेळी पगार तुम्हाला कसा मिळायचा? बँकेमध्ये? नाही, बँकेत चेक वगैरे काही नाही. ते पगारपत्रक तयार करायचे, ते मंजूर करून घ्यायचे तिथनं बिडोच्या सहीनं, आणि कॅश द्यायची. हातात कॅश द्यायची. आज हातात कॅश कोण हँडलच करत नाही. तू आमची कॅश कुठबंद होती. आम्ही जवळजवळ हे 10 वर्ष झाले असते तुमची कॅश बंद झालेली आहे. आम्ही पगार हातामध्येच आम्ही घेतलेला. कधी तुमची ही सुरुवात झाली धुळ्याची 66-68 म्हणे. 68 पर्यंत सांगतो का. 90 85-85 ला हे
चालू झालं, बँकेत चालू. तोपर्यंत तुमचं म्हणजे तुम्ही जॉब लागला साधारणतः 69 वगैरे 69 पासून 80 पर्यंत साधारण 85 पर्यंत तुम्ही कॅशनच घेतला पैसे. आणि त्यावेळी बँक, आता मला एक विचारायचं आहे, त्यामध्ये एक पॉईंट आपला राहिला, तुम्ही इथे शिकवता डिप्लोमा वगैरे, इथं बँक पण नव्हती गारगोटीमध्ये? गारगोटीमध्ये बँक त्यावेळी असायची, बँक असायची की, पण तिथून क्लार्कने पैसे काढून आणायचे आणि पगार पद्धती कॅश पेटी. पण त्यावेळी बँक कोणती होती? SBI स्टेट बँक? डिस्ट्रिक्ट होती, SBI होती, म्हणजे डिस्ट्रिक्टची होती. कोऑपरेटिव्ह बँक होती पण ती तेवढी म्हणायची तेवढी चालत होती का? कसं होतं, बँक खाती जास्त नसते त्यावेळेच्या मानाने ती चांगलं चालत होती. नाही, पण बँकेमध्ये खाते सगळ्यांची असायची का ठराविक खाते? नोकरदार कोण आहेत ते, नंतर सोसायटीचे जे लोक मेंबर असायचे. मग आता तुम्ही त्यावेळी धुळ्याला गेला, आता आज आमचं काय होतंय बाबा, जॉबला कुठे गेला? आज मुंबईला गेला, जॉबला बेंगलोरला गेलो, जॉबला पुण्याला गेलो, तिथं आपल्या एरियातली तर माणसं असतातच. त्यावेळी तुम्ही धुळ्याला गेल्यानंतर त्यावेळी किती माणसं, कोल्हापूरची माणसं किती असायची? ही हिस्ट्री फार मोठी आहे की त्यावेळी आम्ही इतक्या लांब नोकरीला जाणारा म्हणजे घरातून अगदी गोंधळ करूनच कसं तरी आई वडिलांची काय घेऊन कसं जातो म्हणजे गावातून लांब. आणि धुळ्यापासून पुढं आणि परत 80 किलोमीटरवरती शहादा म्हणून होता, आदिवासी एरिया होता तो. नाही म्हणजे त्या एरियामध्ये कोल्हापुरातला एकटाच माणूस? हो, एकटाच माणूस. त्यावेळेचा जिल्ह्याला कोणतरी एक जण मेडिकल ऑफिसर साताऱ्याचा एक होता, म्हणजे या भागातला, आपल्या भागातला. नाहीतर तुम्ही एकटे तिकडे? जनावरचा डॉक्टर होता, एक जनावरचा डॉक्टर, मेडिकल ऑफिसर नाही, जनावरचा डॉक्टर होता. मग तिथं तुम्ही गेला, तिथे तुम्ही किती वर्ष काढली? धुळ्याला माझी तिथं ट्रान्सफर होत इकडं तिकडं बरोबर 10 वर्ष काढली. म्हणजे धुळ्या एरियामध्ये, धुळे जिल्ह्यात आहे तो, जिल्हा एरियामध्ये तुम्ही साधारणतः 10 वर्ष, म्हणजे 69 ते 79 ला मी जिल्हा परिषद कोल्हापूरला आलो. ही म्हणजे बदली करून घेतली काय केलं? ती ऍप्लिकेशन करायचं असतो. तेच म्हणजे ऍप्लिकेशन म्हणजे काय, म्हणजे त्यावेळी काय वाटलं तर भाऊभावांचं होम डिस्ट्रिक्ट ट्रान्सफर म्हणून हा आमच्याकडे एक नियमच आहे. नियम असायचा? म्हणजे तुम्ही ज्या जिल्ह्यात, तुमचा जो ओरिजिनल जिल्हा जो आहे, मूळ जिल्हा, त्या जिल्ह्याला तुम्ही जाऊ शकता असं आहे. त्याला ऍप्लिकेशन करायचा, मग ते 1 वर्षभर प्रोसिजर चालत असते. मग त्या जिल्हा परिषद, ह्या जिल्हा परिषदला विचारायचं, असा माणूस त्याचे डिटेल असे आहेत, हा तिकडे येऊ इच्छितो, तुम्ही घेऊ येता का? मग इथून आम्ही मग पुढाऱ्यांना सांगायचं थोडं बाबा घ्या म्हणून. मला त्यावेळी तुम्ही 69 ला तिकडे गेला, धुळ्यामध्ये तुमचं लागलं. मीन टाइम त्यावेळी 2 व्हीलर वगैरे आल्या का? नाही, मी सांगतो, ज्यावेळी शहादा म्हणून तालुका होता, पहिला माझा तालुका शहादा तालुका, तर तिथलं आदिवासी, त्यात 2 ब्लॉक होते आदिवासी. म्हणजे तुम्हाला काय काय धडगाव हे जे अशी जी आदिवासीचे भाग होता ना, तर तुम्हाला कल्पना करवणार नाही अशा प्रकारचे मागास होते. आणि अशा ह्याच्यामध्ये आम्हाला नोकरी करायची वेळ आली. म्हणजे तुम्ही त्यावेळी जे इथून तिकडे धुळ्याला जॉबला गेला, तुमची जी परिस्थिती होती ती देखील तिथे पुढारलेली, असं या लेवलला ते आदिवासी होते. मग त्या एरियामध्ये तुम्ही राहिला? त्या एरियामध्ये आलं, नोकरी केली लोकांनी, आणि प्रेमळ लोक, चांगले लोक. नाही त्यावेळी म्हणजे आपण जे बोलतोय कोल्हापूर एरियातलं म्हणतोय, पण त्यावेळी साधारण परिस्थिती तिकडे पण तशीच असेल ना? त्याच्यापेक्षा हे होती. म्हणजे आदिवासी एरिया म्हणजे आदिवासी एरिया म्हणजे तुला गंमत वाटेल की पंचायत समिती धडगाव म्हणून, पंचायत समिती तळोदा म्हणून असे 2-3 तालुके आहेत, अक्कलकोवा म्हणून एक, असं की BDO ऑफिस मार्फत, जिल्हा परिषद मार्फत त्या बायांना चोळ्या देणे हा प्रोग्राम लावला होता. एवढे म्हणजे भिल्ल आणि एवढी परिस्थिती. आणि त्या ठिकाणी तुम्ही गेला, नोकरी केली. मग मेन टाइम तुमचं 72 ला लग्न पण झालं मेन टाइम? मग 72 ला लग्न झालं. म्हणजे त्यावेळी माझी ट्रान्सफर होती दोंडाईच्या म्हणून गाव आहे, दोंडाईच्या. आणि तिथं एकच पोस्ट माझीच, मीच तिथं तेवढा सेक्शन होता आमचा. त्या एरियामध्ये 72 ला दुष्काळ पडला होता, आणि तिथं ती दुष्काळी कामं वगैरे करायसाठी म्हणून आम्हाला त्यांनी तिथं
दुष्काळी कामं म्हणजे काय करायचं तुम्ही त्यावेळी? दुष्काळी कामं म्हणजे दुष्काळ म्हणजे तुम्ही म्हणाल तो धुळे जिल्हा हा ड्राय एरिया, ऑलरेडी पाऊस कमी. पाऊस कमी. आणि 72ला दुष्काळ पडला त्यावेळी तिथं रस्त्याची कामं, बाजार तलावाची कामं, बंडिंगची कामं, अशी कामं काढून कने त्या लोकांना म्हणजे जगवायची पाळी होती. ओके. त्या माननं कोल्हापूर जिल्ह्याला एवढी झळ त्यावेळी पोहोचली नव्हती. पण ह्यांनी ते आता आपल्या लोकांनी ते कामं तेवढी करून घेतली नियमाखाली. म्हणजे काम काय करायचं तुम्ही तिथे धरण वगैरे बांधणं वगैरे काय आहे की हा रस्ता मंजूर करून आणायचा, इथून आपण पाठवून द्यायचं एस्टिमेट, ते पुढारी वगैरे असायचे, ते रस्ता तो रस्ता मंजूर आला की काही रस्ता सुरू झाला म्हणून मजूर येऊन तो रस्ता पुरा करून टाकायचे. 8-15 रस्ता पुरा, कारण एवढी लोक यायची. ओके. म्हणजे माझ्या कामावरती एका कामावरती 2500 लोक असायचे. आणि त्यांना काम पुरवायचं काम आमचं, त्यांना पेमेंट करायचं काम आमचं, म्हणजे त्यांच्याकडून काम करून घ्यायचं काम आमचं. तुमचा 1972चा जो हा आला काय म्हणतो आपण दुष्काळामुळे माणसांकडे पैसे नसल्यामुळे ते कामाला त्यांना घ्यायचं आणि त्यांना पैसे पुरवायचे, त्यातून ते बाबा आपला उदरनिर्वाह करतील. त्यावेळी आता म्हणजे विचारत होतं, फोन तर नाहीच, नाही पत्रानं सगळं, नाही म्हणजे पत्रानं सगळं. मग कॅल्क्युलेटर वगैरे होतं का? त्या हातानंच करायचं? आता सांगतो तुला, आम्ही धुळ्याला असतावेळी, दोंडाच्याला असतावेळी तिथं कामं जी करायची, आमची कॅल्क्युलेशन जी करायची ती सगळी हातानं करायची. हातानं म्हणजे जसं आपण शाळेत करतोय तसं? बे के बे हा हे प्लस ते आमचे तलावाचं जर इक्वेशन मांडलंच की नाही तर एक पूर्ण वहीचं पान भरतंय, शेवटी उत्तर काढायचं. सगळी कॅल्क्युलेशन करून ती शेवटी काढायची, प्लस मायनस वजा बेरीज असं तसं. म्हणजे मेंदूचा पूर्ण वापर व्हायचा आणि त्याच्यात अॅक्युरेसी पाहिजे, चुकून चालायचं नाही. कधी कधी चुका होत असतात, काही चुका होतात, ते वरचे ऑडिटर लोक जे आहेत किंवा हे जी लोक ती दुरुस्त करायची. म्हणजे किती वेळा चेक व्हायचं? तुम्ही तयार केला की पुढे? आम्ही 2-3 ठिकाणी चेक व्हायचं. मग कॅल्क्युलेटर कधी आलं? कॅल्क्युलेटर आले 1974 साली, ज्यावेळी माझी ट्रान्सफर, मी धुळ्याला होतो. दुष्काळचा पिरियड संपल्यानंतर माझी धुळ्याला ट्रान्सफर झाली. ओके. प्रॉपर धुळ्याला, प्रॉपर धुळेगावमध्ये? धुळेगावमध्ये. आणि 72ला आमचं लग्न झालं. आता त्यावेळी लग्नाची परिस्थिती म्हणजे अशी होती की आम्ही गरीब, आम्ही इथं गरीब, जमीन नाही, जमीन कमी. म्हणजे त्यावेळेस ते पैसे साधारणपणे शिकायच्या मुली कोणत्या, त्यांची परिस्थिती बऱ्यापैकी आहेत ती. बरोबर आहे. आम्हाला कोणी 11वी पास झालेली मुलगी दिली नाही भागात. त्यांनी दुसऱ्या जमीनवाल्या लोकांना दिली, पण तुम्हाला नाही. धंदा करणाऱ्या लोकांना दिली, पण तो आम्हाला नाही आहे. म्हणजे पहिल्यापासून आता वडिलांची हमाली काय परिस्थिती असणार आहे? बरोबर आहे. कुणी दिली नाही, 7वी पास झालेली मुलगी दिली नाहीये. माझ्या हे काय होतं हेतू काय, किंवा 11वी झालेली मुलगी असावी का? पुढे मागं वाईट परिस्थिती काय आली तर जॉब किंवा शिकलेली मुलगी असलेली बरे. तुम्ही आता धुळ्याला एवढा जॉब केल्यानंतर आणि योगायोग नशिबानं असं हे जे कोल्हापूरला मग ठरलं आणि तिथून जी लक्ष्मी आली की नाही तिथे गेलं, म्हणजे लक्ष्मी हातगुण पायगुण म्हणते ना तसं झालं. मग नाही म्हणजे कॅल्क्युलेटर 74ला आलं, त्याची जरा गोष्ट सांगा ना. 74ला कॅल्क्युलेटर आलं. त्यावेळी धुळ्याला देखील असता वेळी आमच्याकडे इरिगेशन डिपार्टमेंट असल्यामुळं तलावाची मोठी कामं आणि ती कॅल्क्युलेशन मारायची. आम्ही बसलो कॅल्क्युलेशनला तर सांगतो की नाही, 8ला जर बसलो की नाही तर रात्रभर बसायचंच, कॅल्क्युलेशन करत बसायचे. ते एवढे कागद भरायचे, ते हे करून ते करून परत ते चेक करायचं, हे करायचं. असो एवढं मोठं एक बिल तयार करायचं म्हणजे 3 दिवस लागायचे. डे नाईट बसायचं, ऑफिसला कळवायचं का मी आमच्या कामात आहे, कोण विचारायचं नाही, करा काम सगळं घरीच करायचं. बरं, ऑफिसमध्ये काय काम करायचंच नाही. मीटिंग असेल तर ऑफिसला जायचं, नाही तर नाही घरी. मग ते रात्र बसायचं आणि एवढे कामं करायची. आणि मग इरिगेशनला काही आमचे मित्र होते तिथं डिपार्टमेंटला, त्यापैकी एक जण 74ला कधी कॅल्क्युलेटर आणला.
कॅल्क्युलेटर आणला आणि त्याने ती कॅल्क्युलेशन वगैरे करून दाखवली. कॅशिओच्या क्लासवर, कॅशिओ आणि 150 रुपये किंमत होती. नाही तर तुम्हाला काय वाटलं तर म्हणजे काय वाटलं? नवीन इनोव्हेशनच ना ते. सगळं नवीन म्हणल्यानंतर एवढा आनंद झाला की काम वेळ एवढं ही होती सगळे ती. आणि ते शिकायला सोपं, ते काय सगळं कॉम्प्युटर सारखं काही जास्त शिकायची गरज नाही. 1+2 असं होतं ते. मग आम्ही आमच्या जिल्हा परिषदेच्या काही लोकांनी, इंजिनियर लोकांनी म्हणजे ठरवलं की किती किंमत आहे, एवढी किंमत आहे. आणि तेव्हा एकाच कंपनीचे आणि एकच मिळायचे. मग ते त्यात पैसे काढून आम्ही एका माणसाला पाठवून दिला आमच्या मुंबईला आणि तो बंडल घेऊन आला. मग प्रत्येकाला कॅल्क्युलेटर. सगळ्यांना आनंद झाला असेल, बाबा माझं काम वेळ वाचला. एवढा आनंद झाला तर बोला. तुम्ही धुळ्याला होता, गावी सगळे हे बरोबर आहे. त्यावेळी पत्र व्यवहार सगळंच काय, सगळा पत्र व्यवहार याचा एक. आणि येणं जाणं एसटी कशा होते, साधन कसं होतं म्हणजे दळणवळण साधन? त्यावेळी रेल्वेचं होतं, पण रेल्वेने कधी आम्ही आलो नाही. मग मुळात ज्यावेळी लग्न झालं त्यावेळी मी होतो ह्याला दोंडायच्याला. आणि 72ला लग्न झालं डिसेंबरला. आणि मला त्यावेळी युजीमुने वगैरे सगळे चांगले परिचय होते. रजा दिली 1 महिनाभर लग्नाला. इतक्या लांब ते लग्नाला पण आले. हो, लग्न करून गेले. खेडेगावामध्ये लग्न. हो, खेड्यातलं लग्न. आणि ते नाही, तिकडे पण अशीच होते. हा नाही म्हणजे काय आमच्याकडे असं काय नाही, साधारण परिस्थिती सगळी तीच होती ना. त्यावेळी काय लग्न खेड्यातच, गावातच, दारातच. त्यामुळे त्यांच्याकडे पण तिकडे पण परिस्थिती अशी होती, ती आम्ही बघितली होती. आले आणि झालं ते इथून गेले. लग्नाचा 1 आठवडा मोडला तर तिकडून वायर केली त्याने. वायर डिपार्टमेंटची वायर म्हणजे मग ते ताबडतोब यायलाच पाहिजे. आणि तशी परिस्थिती पण होती. मग आता झालं का 8 दिवस झाले असतील लग्न होऊन, तर आम्ही ते काम करलं. आम्ही तिकडं आणि ही इकडं बरं. काय मे महिन्यापर्यंत आमचं परत इकडे येणं नाही, काही नाही. काय पत्रापत्री असं व्यवहार तेवढंच. नाही, मला काय विचारतं त्यावेळी गाड्या कशा, म्हणजे मी तुम्हाला काय विचारतोय त्यावेळी एसटी तशी कसं होतं? एसटी 72ला पहिली एसटी मिंचाला चालू आपल्या गावी तिकडे. मिंचे टू गारकोटी. सकाळी 1 गाडी, संध्याकाळी 1 गाडी. तिथून मग कोल्हापूर होत्या चालू. मग कोल्हापूर पुण्याला जायचं. पुण्याची ठरलेली गाडी होती ती बरोबर धुळे गाडी. ती ठरलेली धुळ्याला जायचं. नंतर धुळ्यातून दुसरी गाडी पकडायची आणि त्या ठिकाणी किंवा धुळ्यात असेल त्यावेळी तिथे जायचं. मग हे धुळ्यातले दिवस काढला, तिथं पण बऱ्यापैकी हीच परिस्थिती म्हणजे तुम्हाला कळालं बाबा आपलीच परिस्थिती नाही, सगळीकडे हीच परिस्थिती. सगळीकडे परिस्थिती. आणि त्यानंतर तुम्ही त्यातल्या त्यात आम्ही थोडंसं जसं पहिल्यापासून शिकता वेळी जसं होतो तसं कामामध्ये सुद्धा आम्ही जरासे म्हणजे हे होतं. म्हणजे ते माणूस म्हणतोय ना बाबा पैसेच नाही जवळ तर आधी कमाव, मग पुढे बघूया, बाकी कशाला काय करतो. म्हणजे कामाच्या बाबतीत देखील तसं तिथं वजन. मग तिथं तुम्हाला म्हणजे इकडे जसे मित्र भेटले तशी त्यावेळेची परिस्थिती देखील चांगले मित्र भेटले, म्हणजे तिथल्यापेक्षा तिथं चांगले मित्र भेटले. कारण का बाहेरच्या एरियातला. आणि म्हणजे कसं आता मी अनुभवलेलं की कोल्हापूरचा माणूस म्हटलं की जरा मिळते चांगलं, हा तुम्ही कोल्हापूरचे का म्हणजे चांगली माणसं असं. मग ते त्यावेळी तसं नाही, गंमत अशी होती की ते काही लोक आम्ही बोलायला लागलो की नाही तर ऐकत बसायचे. भाषा वेगळी, कॉन्फिडन्स. सांगायला हरकत नाही. आता म्हणजे एकदा शहाद्याला सुरुवातीलाच ज्यावेळी नोकरी लागलो त्यावेळी आमची इंजिनिअरिंग मंडळी आम्ही एका खोलीत राहत होतो. एका खोलीत राहायचं, स्वयंपाक करून खायचा. हे मात्र तो सोडलं नाही. खानावळीत जेवण नाही स्वतःच्या हाताने करून खायचं. काही वेळ ती बाई लावायची. नाही म्हणजे त्यावेळेस कसं होतं 2 पैसे पण वाचतात ना, कारण का आधी बाबा ही परिस्थिती. मग तिथं वसंतराव नायकांची जावई तिथले, आणि
ते आदिवासी त्यांचं एक हायस्कूल होतं. बर. हां हां, तो एक किस्सा. हां, डोळ्या रस्त्यावेळी मग ते आम्ही स्टाफ मंडळ ज्यावेळी जमायचं किंवा त्यावेळी ते दुपारी 4ला जायचं ऑफिसमधनं, येऊन काम करायचं. सगळे इंजिनियर मंडळी आम्ही एकत्र असायची बराच वेळा कायम. मग त्याने एक वेळ ती आमची भाषा वगैरे ऐकली. भाषा ऐकली मग ते आमचे दुसऱ्या एक पाठक म्हणून होते इंजिनियर, त्यांना विचारलं हे कोण आणि गाव कुठलं. मग ते पाठक ते देखील थोडेसे इंटरेस्टेड होते नाटकामध्ये. नाटक तेव्हा मग त्याने काय सांगितले की तुमच्या 4 महिने इकडे तिकडे गेले आणि एक नाटक बसवता का तुम्ही बघा माझ्या हायस्कूलसाठी म्हणून. त्याने म्हणजे त्यावेळी हायस्कूलच्या मतीला माणसं नाटक बसवून उत्पन्न त्याने केलं होतं करायचे. आता त्या वसंतराव नाईक त्यावेळी मुख्यमंत्री असल्यामुळं का नाही की त्या माणसाला तिथं काय जाईल तिथं ते परमिशन किती पैसे मिळवले त्याने. नाटक बसवलं आम्ही आणि ते नाटक अपराध मीच केला. हे नाटक बसवलं. लाल्या नाही, लाल्या हा याच्यामध्ये दुसरं अश्रूंची झाली फुलेमध्ये. आणि हे नाटक होतं ते. त्यानंतर तेच नाटक आम्ही इथं गारगुटीवर बसवलं होतं आमच्या हायस्कूलसाठी. तुम्ही तिकडून इकडे आल्यानंतरची गोष्ट आहे. पण तिथे आम्ही नाटक बसवलं. त्या माणसाने नाटक संपलं तरी तिकीट खपत होते. नाही म्हणजे ही आणि माणसं मदत करायची आणि ही माणसं त्यावेळी आम्हाला मिळाली चांगली. त्याच्यामुळे आम्हाला दुसरी काय आठवण जास्त यायची नाही. काय म्हणजे ते सिंगल असलो तरी की नाही ती सगळी आम्ही इंजिनिअरिंग मंडळी गॅंग जमायचं, त्याने खेळायचं किंवा त्यावेळी बाकीचं करमणुकीचं साधन काही जास्त नाहीत ना. एकत्र जमायचं आणि बाबा एकत्र काय ते हे करूया तिकडे. बघा म्हणजे मग तुम्हाला विचारायचं आहे त्यानंतर मग 2 व्हीलर किंवा गाड्या किंवा सांगतो तर आम्ही 74ला म्हणजे ज्यावेळी माझी ट्रान्सफर झाली धुळ्याला काय त्यावेळी मग मी गाडी घेतली मोटरसायकल. म्हणजे त्यावेळी मोटरसायकल यायला लागल्या का? मग मोटरसायकल होत्या. मग शादाला असतावेळी एक मोटरसायकल होती अखंड याच्यामध्ये तालुक्यामध्ये. एक कॉन्ट्रॅक्टर होता तो मोटरसायकलने फिरायचा. एक कॉन्ट्रॅक्टर होता जीपने फिरायचा. एवढेच बाकी काही नव्हतं त्या तालुक्यामध्ये. एकच 2 व्हीलर आणि एकच 4 व्हीलर. आणि धुळ्याला ज्यावेळी आलं की नाही त्यावेळी ते जिल्हा परिषदनं कर्ज वगैरे द्यायला चालू केलं आणि सगळी इंजिनियर मंडळींना गाड्या घ्याव्या आणि गरज होती. फिरती एवढी असायची का नाही तर ती गाडीची गरज होती. मग मोटरसायकल म्हणजे त्यावेळी गाडी गरज म्हणजे बाबा नाही बाबा आता आहेत पैसे घेऊया एक मूड आला असं नाही. गरज आहे म्हणून घ्यायलाच गरज होती. आणि त्यावेळी पेट्रोल किती होतं मग? पेट्रोल त्यावेळी सांगतो ना एक पहिले पेट्रोल गाडी घेतली त्यावेळी ₹1.20 पेट्रोल भरलं. ₹1.20 पेट्रोल म्हणजे त्यावेळेचं व्हॅल्युएशन हे असं. आज ₹115 आणि ₹1.20. तर तिथून तुम्ही गारगोटीला इकडे शिफ्ट झाला. नंतर मग नाही दोंडाच्याला आम्ही फॅमिली केली. 6 महिन्यानंतर डिसेंबरला लग्न झालं, मे मध्ये फॅमिली केली. म्हणजे 6 महिने 1 वर्ष काढलं. तिथं देखील कंपनी अगदी चांगली म्हणजे 6 महिने लग्न झाल्यानंतर दुष्काळचं काम आणि लग्नातला पण दुष्काळ म्हणजे पर्सनल लाईफ पण. त्यावेळी ते परिस्थिती बघून की नाही यावं असं वाटायचं नाही. काय करणार 2,500-3,000 रुपये मजूर एका कामावरती असायचे आणि आठवड्याला पेमेंट करायचं त्यांचं. आठवड्याला पेमेंट करायचं म्हणजे कॅशमध्ये पेमेंट करायचं. आणि दुष्काळ असल्यामुळे चोरीची भीती. ती भीती तर काय बोलायचं नाही सर. नशिबानं आम्हाला काय कुठं हे झालं नाही तर बऱ्याच लोकांना आमच्या लोकांना लुटलं गेलंय मारलं गेलंय. आणि त्या दुष्काळ भाग असल्यामुळे की नाही त्या भागामध्ये सुद्धा अशा प्रकारचे प्रकार घडायचे. चोरी बिरी. आम्हाला काही तेवढं घडलं नाहीये. मग ते पेमेंट घेऊन जायचं मोटरसायकलवरनं तिथे पेमेंट करायचं आठवड्याला. नंतर मग त्यांनी दुसरे पेमेंट ऑफिसर नेमले आमचं हाल बघून. कारण ते सगळं आम्ही करायचं बघायचं. आणि परत असं आहे की व्हॅल्युएशन झालं पाहिजे ना. तुम्ही जे पेमेंट करताय तेवढं लोकांनी काम केलं पाहिजे. मग हर एक प्रकारची लोकांची हे टेंडन्सी आणि सगळ्या किती प्रकारची टेंडन्सी. कोण फुकटच फिरायचा काय काम करायचं नाही.
कोण मास्तरकीच करायचं काम करायचं ते सगळीकडे पेमेंट निघालं पाहिजे आणि शेवटी मापाला आम्हाला सापडायचं ना आम्ही बरोबर त्याप्रमाणे ते करून घ्यायचं म्हणजे राबावं लागायचं असिस्टंट लोक म्हणा किंवा म्हणा आणि उष्णता एवढी तिकडे तर ते काय आम्ही इकडे थंड आहे साधारणपणे थंडच हवामान आहे आमच्या बरोबर आहे आपलं उष्णता भरपूर होती आणि लोकांचे हाल बघून राबावं लागायचं मग फॅमिली वगैरे काही लवकर केली नाही जीवनमध्ये फॅमिली केली 1 वर्षभर ते थांबलो दोंडायच्या तोपर्यंत ट्रान्सफर इकडे आले तिकडे चांगले हे मिळवले मित्रमंडळी चांगले मिळवले समजा काय शहाजाला नाटक केलं होतं त्या हायस्कूलसाठी ह्याला आलो दोंडायच्याला हॉलीब्लॉक क्लब होता हॉलीबॉल खेळणारा क्लब होता त्या क्लबला मी मेंबर झालो हॉलीबॉल खेळायचं असं करायचं त्या क्लबच्या मदतीसाठी आपण नाटक बसवायचं म्हणून ते म्हणजे भाषा बघून माझी भाषा बघून तिथल्या देखील ती कॉलेजचे प्रोफेसर होते काही मंडळी काही विद्यार्थी होते त्यांनी ठरवलं आपण नाटक बसवायचं म्हणजे त्यावेळी देखील परिस्थिती तशी होती व यांना आता पैसे चालवायचं कसं आणि शिक्षण तर व्हायला पाहिजे हॉलीबॉल क्लब म्हणजे बाबा ते देखील बाबा ते शिक्षणाचं पण बघायचे आणि मग ते त्यावेळी अश्विन झाले पुणे नाटक बसवलं आणि त्यात लाल्याचं काम मग हे नाटक चालले चांगले ते नाटक त्याचे 2-3 प्रयोग झाले आणि ह्या अश्विनी झाले फुलेचे 2 प्रयोग झाले ते प्रयोग केले आणि त्याच्यातनी कमाई त्याने ते आमच्या हॉलीबॉल क्लबला दाखवलं त्याच्यामध्ये एक प्रकार काय झाला की लोकांना आपली कला दाखवायला एक साधन मिळालं नाही पैसे मिळाले त्यातून 2 पैसे म्हणजे त्यांना क्लबला मिळाले त्यानंतर तुम्हाला कला सादर करला आणि टाइमपास काय करायचं म्हणण्यापेक्षा त्यातून काहीतरी एक सामाजिक कार्य झालं म्हणाल आणि असं प्रत्येक ठिकाणी जाईल त्या ठिकाणी एक मॉब मिळत गेला चांगले मंडळी मिळत गेली एक अंगात हेच होतं किंवा खालच्या लोकांत मिसळून आपण काहीतरी वाईट वळणाला लागण्यापेक्षा जराशेवरच्या आहेत तेवढच्या लोकांच्या मध्ये मिसळून व्यापारी मंडळी म्हणा किंवा प्रोफेसर मंडळी म्हणा यांच्यामध्ये मिसळून आपण स्टँडर्ड राहायचं हे तिथे ठरवलं मग आता हे झाल्यानंतर मग तुम्ही पुण्याला धुळे नाही धुळ्याला प्रॉपर धुळ्याला आलो आणि तिथं मग 4-5 वर्ष 79 पर्यंत काढले आणि त्यानंतर म्हणजे असं 10 वर्षाचा प्रवास झाल्यानंतर 79ला तुम्ही 1980ला इकडे गारगोटीला 79ला मग गारगोटीला तर मंडळी आता नोकरीमध्ये आपण पार्ट बघत आहे आता एक पार्ट बघितला की धुळ्याला जॉब लागल्यानंतर तिकडून इकडे यायचा तर आता गारगोटीला आलेले आहेत ते आणि गारगोटीला म्हणजे आता गावाच्या जवळ झालं म्हणजे सगळ्या जबाबदाऱ्या आल्या किंवा गावाच्या जवळ असल्यामुळे जास्त माणसांच्या संपर्क आणि तिथं एक काम होतं असं की पाठीमागच्या सगळ्यांचं बघावं लागत होतं नोकरी करता वेळी आमच्या मनात एक भीती असायची त्याच्यामुळे चांगलं काम व्हायचं चुकून समजा आपण कुठंतरी सापडलो आपल्यावर काहीतरी ब्लेम आला तर मागच्या फॅमिलीचं काय म्हणजे नोकरी गेली तर काय करणार आहे त्याच्यामुळे प्रामाणिक काम करायची एक सवय लागली प्रामाणिकपणा पाहिजे हार्डवर्क आणि प्रामाणिक बरोबर भयंकर हार्डवर्क म्हणजे त्या अशा उष्णतामध्ये देखील काही वेळा आम्ही सायकलनं त्या गाडी नव्हती डिपार्टमेंट म्हणजे आमच्या अधिकाऱ्याने आम्हाला एक ट्रक दिले होते ट्रकानं तुम्ही प्रवास करायचा ती करायची म्हणजे ती डिपार्टमेंट त्या कामावर आम्ही दाखवायचं त्याचं म्हणजे काहीतरी साहित्य पोचवतो हे करतो असं काय वेळ सायकलनं द्यायचं नाकातून रक्त यायचं म्हणजे अशा परिस्थितीत देखील त्यावेळेला राबायची अशी राबणूक झालेली आहे म्हणजे अंगावर जी जबाबदारी आली त्या जबाबदारी म्हणतो ना आपण जबाबदारी माणसाला शिकवते त्यातला प्रकार असा की काही मी समोर उभा राहायचे आणि पगार झाला की मी देखील तिच्याकडे सांगायचं तिला सांगायचं ती जायची पोस्टामध्ये फॉर्म भरायची 100 रुपयाची मनी ऑर्डर पहिली वडिलांच्या नाव घरी करायची दिसते चित्र आहे समोर चित्र समोर आहे ना कारण त्यांची ते अगदी नियमाप्रमाणे चालायचं तर मंडळी आता आपण बघितलं की बाबा धुळ्याला जॉबला सगळं लागलं आहे तिथली परिस्थिती बघितली आणि त्यानंतर आता ते गारगोटीला आलेले आहेत तर या पुढची जी परिस्थिती आहे त्याच्यासाठी आपण पुढच्या भागामध्ये याची पुढची माहिती घेऊ तोपर्यंत नमस्कार.